नागपूरच्या वाडी पोलिसांनी वडधामना परिसरात कारवाई करत तब्बल 435 पोती कुजलेल्या निकृष्ट सुपारीचा साठा जप्त केला। सुपारीच्या या साठ्याची किंमत अंदाजे 60 लाख रुपये आहे। हा सुपारी साठा इंडोनेशियातून अवैधपणे आयात करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे आणि गुजरात केरळ मार्गे नागपुरात हा साठा पोहोचवण्यात आल्याची माहिती आहे। बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वाडी पोलिसांना माहिती मिळाली की वडधामना येथील हायलँड वॉटर पार्क जवळ एका निळ्या रंगाच्या भारत बेन्झ ट्रकमधून दुसऱ्या ट्रकमध्ये निकृष्ट दर्जाची सुपारी भरली जात आहे। या माहितीनुसार वाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तब्बल 29,983 किलो सुपारी असलेली 435 पोती जप्त केली। जप्त मालाची किंमत अंदाजे 60 लाख रुपये आहे। ट्रक चालकाची चौकशी केली असता ही सुपारी गुजरातमधील अनास एंटरप्राइजेस या कंपनीची होती आणि ती केरळहून नागपूरला आणण्यात आली होती। ही खेप पारडी येथील लक्ष्मी कोल्ड स्टोरेजमध्ये साठवली जाणार होती, परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी हा साठा जप्त केला। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी सुपारीचे नमुने तपासणीसाठी घेतले। तेव्हा हा सुपारी साठा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून प्रक्रिया करण्यासाठी आणण्यात आला होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे।